एकनाथ शिंदेचे नेते संजय शिरसाट मागच्या वेळी एका वीट्स हॉटेल प्रकरणामध्ये अडचणीत आले होते. आता हे हॉटेल प्रकरण काय आहे त्याचा व्हिडिओ आम्ही केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती तुम्ही पहा. म्हणजे एकूणच कोट्यवधींमध्ये असलेलं हे हॉटेल कमी किमतीमध्ये बोली लावून खरेदी करण्यात आलं होतं, असं सगळं ते प्रकरण होतं आणि त्यावेळेला संजय शिरसाट अडचणीत आले होते. त्यानंतर निवडणुकी दरम्यानच्या एका काळामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये पैशाने भरलेली बॅग संजय शिरसाट यांच्या घरातील बेडरूममध्ये दिसल्याचा आरोप झाला होता. आणि मागच्या वर्षी पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांनी धक्कादायक आरोप करत म्हटलेलं, संजय शिरसाट सिडकोच्या जेव्हा अध्यक्षपदाची सूत्र हाती घेऊन होते तेव्हा एका बिवलकर नावाचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाला 5,000 कोटी मूल्य असलेली जमीन संजय शिरसाटांनी सिडकोच्या अध्यक्षपदी असताना वितरित केली होती. आता हे सगळे जुने कारण सांगण्याचं कारण काय, तर शिरसाट यांच्यावर बऱ्याच वेळेला धक्कादायक आरोप झालेले आहेत आणि मोठमोठे आरोप झालेले आहेत. आणि यावेळी देखील शिरसाट अडचणीत येतील असाच एक मोठा आरोप पुन्हा एकदा एका नव्या प्रकरणाला घेऊन शिंदेंच्या याच नेत्याचं नाव घेतलं जात आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून मागणी केली आहे की सामाजिक न्याय विभागातील अनियमितता आणि प्रशासकीय घोळांची सखोल चौकशी झाली पाहिजे. नेमकं मनसे नेते अविनाश जाधवांनी काय म्हटलंय, त्यांना कोणत्या नव्या घोटाळ्याकडे बोट करायचंय का, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, अविनाश जाधव यांनी आजच सकाळी एक ट्विट केलंय आणि त्या ट्विटमध्ये म्हटलंय, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामध्ये प्रशासकीय प्रक्रियेमध्ये आणि निधी वितरणामध्ये एक संशयास्पद बाबी असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. सामाजिक न्याय मंत्री श्री संजय शिरसाट यांचे खाजगी सचिव श्री भरत कदम मुख्यतः या प्रक्रियेत सामील आहेत. यात मुख्यतः पहिला मुद्दा अविनाश जाधव यांनी ट्विटमध्ये मांडलाय की DIGPR आणि विद्यार्थी वसतिगृहांच्या कामांमध्ये ऑनलाईन टेंडर प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामाचे वाटप सुरू आहे. दुसरा मुद्दा आहे याच ट्विटमध्ये आहे की मंत्र्यांच्या कार्यालयाचा वापर करून संबंधित व्यक्तींना कामे देताना टक्केवारीची देखील मागणी होते. परत तिसरा मुद्दा आहे, या विभागात सचिव म्हणून कार्यरत असलेले सिद्धार्थ भंडारे, म्हणजे जे संजय शिरसाट यांचा विभाग आहे त्या विभागामध्ये सचिव म्हणून कार्यरत असलेले सिद्धार्थ भंडारे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा संशय आहे. आणि सिद्धार्थ भंडारे हे स्वतः क्लास 1 अधिकारी बनावट कागदपत्र सादर करून झालेत अशी शंका देखील अविनाश जाधव यांनी उपस्थित केलेली आहे आणि ट्विटमध्ये हे सगळं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे याच ट्विटमध्ये चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील एका जमिनी संदर्भातील व्यवहारात सुमारे 5 कोटी रुपयांची अनियमितता झाल्याची एक शंका जी आहे ती देखील अविनाश जाधव यांनी चौथ्या मुद्द्यामध्ये मांडली आहे. अशा अनेक गोष्टी या विभागात संशयास्पद आहेत. त्यामुळे शासनाने श्री भारत कदम आणि श्री सिद्धार्थ भंडारे यांच्या कामकाजाची आणि नियुक्तीची चौकशी करावी. सामाजिक न्याय विभागातील म्हणजेच शिरसाटांच्या खात्यात झालेली निधी वितरण प्रक्रियेची आणि टेंडर प्रक्रियेची तत्काळ चौकशी करावी असं अविनाश जाधव यांचं संपूर्ण म्हणणं आहे. एकूण काय, तर संजय शिरसाट यांच्या विभागातील निधी वितरण, टेंडर प्रक्रिया आणि मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत त्यांनी हा असा गंभीर संशय व्यक्त केलाय. म्हटलं जात आहे त्यांनी हेच सगळे मुद्दे, अविनाश जाधव यांनी हेच सगळे मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्रामार्फत पोहोचवलेत आणि कारवाईची मागणी केली. आता या संपूर्ण प्रकरणात संजय शिरसाट काय म्हणतायत हे पाहण्यासारखं असणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.